आणि ही जांभळं खाऊन माझी जीभ बघा कशी झाली. चला मंडळी, आज देखील गावाकडे तसं पावसाचं वातावरण आहे. कोण आंबे आणतंय, कोण आंब्याची साठं घालतंय. बघा भरपूर आणलेस. चला गावाकडे सध्या वातावरण. ही पोरं मुंबईतून आली आहेत तर ती गावातली आहेत. फुल धमाल मस्ती, फुल पकडापकडी खेळणं चालू आहे. हा व्हिडिओ चाललेली आहे. हे बघा ही पोरं सगळे धमाल मस्ती करतात आणि विहा पण खेळते तिकडे. बघा आणि आमची ही मावशी पण आली आहे सरदेतून. खास मावशी आली आहे. मावशी नमस्कार. चला मे महिन्यात येते. चला मंडळी, इथे शेताच्या इथे आलो होतो आणि बघा आमची म्याव शेतावर आली. इकडे बघा असं पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ना बांधावरती आहे ना अलं घालणं म्हणतात. आता हे गौरी वगैरे शेणाची आम्ही जाळून घेतोय. असं बांधावर भेंडी म्हणू नका, नंतर बावच्या म्हणू नका, या सगळ्या गोष्टी आपण इकडे बांधावरती लागवड केली जाते. तर हे बघा असे थोडासा खड्डा काढायचा बांधावर, शेणी टाकायच्या आणि त्या जाळून घ्यायच्या आणि नंतर मग थोडासा पाऊस वगैरे पडला की तो थोडासा बिया असतात ना त्या बांधावरती हे करायच्या. आमची आई बघा मस्तपैकी शेताच्या बांधावर बसून आंबा खाते. होय ना, आपले पण पडतात मध्ये मध्ये आहे बघा. आंब्यासाठी आमच्या ना लय 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 एकदम फॅन आहे आंब्याची. चला गावाकडे असं मस्तपैकी छान असं वातावरण झालं पावसाचं. पाऊस येईल की नाही माहित नाही. आणि माझं म्याव शिकारी म्याव परवा साप धरलेला आहे नाही. म्यावने म्याव होय. चला पावसाचं वातावरण दिसतंय, बघूया. हे पण दुसरं पण आलंय. अरे घ्या, वातावरण एकदम पावसाचं थंड झालंय. आमची आई म्हणते काय नाही चिकन आणू की मटन खायचं तुला. आज बाजार होता पण बाजारात जायला ना, चिकन घेऊन येतो. मला नको, तुला नको. बरं, आईला आमच्या मटन आवडत जास्त. बघा म्याव बघा काय करते. म्याव लोळतंय का? म्यावला सगळं आवडतं. म्याव म्याव. चला, मांजरं खरं तर घरातले प्रोटेक्टर असतात. कधी काय घरामध्ये पहिली गोष्ट बारीक सारीक आली की मांजर अटॅक करतं, म्हणून आम्ही मांजरं पण पाळलेत कारण वेळाच्या अवतीभोवती असतात. हे मंडळी आमच्या इथे ना घराकडे जाताना कोकमाचं झाड आहे. इथे कोकम वगैरे पडलेले असतात. मस्त की ताजा पडलेलं कोकम आहे ना त्याच्यामध्ये काडी टाकून आणि मीठ टाकायचं आणि ते पूर्ण थोडंसं असं करायचं. मग त्याच्यातला जो ज्यूस निघतो ना तो भारी लागतो. आता इकडे बघा हे उंबराचं झाड आहे. तर उंबराच्या झाडाखाली सडा पडलाय आणि इथे पण काही उंबर पडतायत. ते बघा पक्षी वगैरे खातात. एक सेकंदाला एक उंबर पडत असावं असं वाटतंय. टप 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 आवाज येतो. इकडे बघा, हा बघा पूर्ण उंबराचा सडा पडलाय बघा. आणि हे उंबराचं झाड आहे. तर पण तेवढाच औषधी असतो. पण उंबराच्या आतमध्ये आहे ना तर थोडेसे बारीक कीटक वगैरे असतात. सो गावाकडे हे असं छान असं वातावरण. काय गे कुणीकडे जातेस? इकडंच. इकडे बघा आमची आई कशी बसून आंबा खाते. बघा आंब्यासाठी लय हावरे आमची आई. बघा वर्षाने एकदा येतो फळ, ते खायचं. हा मंडळी, काल आई आमची म्हणाली की जांभळा कुठे आहेत ती बघितलीत आणि आज आपण जांभळं काढायला आलोय. सो काल आहे ना आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खास, आईला माझ्या जांभळा आवडतात, मलाही आवडतात. बऱ्याच जणांना तुम्हाला कोणाला जांभळा आवडत असेल तर कमेंट करून सांगा. खास आमची आई झाडावर चढणार आहे आणि मी खालून जांभळं झेलणार आहे. कुठं आहे बघा. मी मग कालच सांगितलं होतं, खरं तर मी दरवेळी सांगतो व्हिडिओमध्ये की आमच्या आईला झाडावर चढण्याची आवड आहे. कमरेला पट्टा बांधलेला आहे, झाडावर चढता येत नाही. आणि आता आई आमची जांभळा काढायला चढणार आहे. बारीकशी जांभळा आहे, खाटी जांभळा नाहीत ना. खाटी म्हणजे हात तशी मासाली. हां, आणि आई झाडावर चढण्याच्या अगोदर थोडीशी एनर्जी घेते. गावाकडचं पान, गावाकडे मंडळींना ना पान लागतं. पान खाल्ल्याशिवाय असं तरतरीतपणा येत नाही.
आमच्या आईचा खरं तर कमरेला बेल्ट आहे, पट्टा आहे. आता तिला थोडंसं चालायला त्रास होतो, पण झाडावर चढायचं म्हटलं की आवडीने. म्हणून मी थोडंसं ना तिला रानामध्ये येताना आहे ना मी सोबत येतो, पण एकटं मी कधीच सोडत नाही. आता बघूया, जांभळं तर मिळतील आपल्याला, पण आईची काळजी वाटते. आता आई झाडावर चढतो, मला थोडंसं वरपर्यंत शेंड्यापर्यंत आम्ही चढू काय, नको नको चढण्यासारखं आहे. चढण्यासारखं हाय. पडले आहेत ना, टप्पोरी आहेत. होय, चांगले जांभळं आहेत. मासायला आहेत चांगले. हो, मासालू आहेत, मासालू. चला, खास थांब पट्टा काढता जांभळं काढण्यासाठी रानात आलोय. पट्टा काढून काय, काढता ते. पट्टा काढून चढणार. हा बघा, आहे आमची पट्टा ताणल ना, वॉरियर आहे, वॉरियर. ताणल. होय, लांब होईल, पट्ट्याची पण काळजी आहे. चल बरं, मी आता अगे साडी आणली असती, साडी पकडायला. थांब, ही पिशवी काढता. काढशील ना, झेलकी. हा झिरकी. बरं, बघ कसं हात पोचेल की नाही बघ जरा. पिशवी दे. आहे, ऐकायची ना आमची. ला मंडळी बघा, आईने ना वरून झाडावरून एक घड काढून दिलं मला. थोडीशी कोवळी पण होती. ते आता पण 1-2 जांभळं खाल्ले. जीभ बघा कशी झाल्या. चला, आई सावकाश हा. हे बघा कुठे आहे चढली आमची. खरं तर खाली पडतात ना जांभळं, ती मी जमा करतोय. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, झाडावरची झेलकी जांभळं काढलीत ना, त्याची चव तेवढी फारशी गोड नाही लागत. पण पडली ना, पडलेली जांभळं खाल ना तुम्ही अशी, म्हणजे झाडावरून पडली आणि थोडी ठेसळली, किती गोड होतात. आहे ना आहे. चला, आता पडलेली जांभळं खाऊया जरा. थोडीशी माती लागली, पूर्ण पुसून घेऊया. भारी. मंडळी, खरं तर पडलेल्या जांभळांची चव भारी लागते. हे बघा, आईवरून थोडी फांदी वगैरे हातात लावला तरी पटापट जांभळं पडतात. हा हा हा, कोकणातला रानमेवा, रानातली जांभळं, चकास. आणि ही जांभळं खाऊन माझी जीभ बघा कशी झाली. मज्जा. हे बघा, एवढी जांभळं काढली आहेत आईने आमच्या. अर्धी पिशवी भरली आहे, अर्धी पडली ती मी जमा केली. आणि पडलेली मी खाऊन खाऊन अक्षरशः पोट भरलं आहे. काल आई सहज म्हणाली, म्हटलं आपण उद्या काढायला जाऊया. आणि फायनली आज आपल्याला जांभळं मिळाली आहेत. फायनली आमच्या आहे झाडावरून उतरले आणि बघा जांभळं खाते. झाडावर किती खाल्लीस सांग, दाखव. खाल्ली एवढी. एवढी खाल्लीस. हा. डीप दाखव तुझी. नीली नीलीची. आमच्या आई जांभळासाठी लय एकदम, म्हणजे आंबे रानमेवा म्हटलं की आमच्या आईला. नातरकोंडीवर आमच्या आई झाडावर चढण्यात 1 नंबर. चला, फायनली एक आंबा पण भेटला इथं कुठेतरी. हे सोडू नको, लोकांना भेटत नाही. खाऊन खाऊन जीभ निळी झाली. मजा आली, मजा, फुल टू मजा. मंडळी चला, आपण एवढी जांभळं घरी घेऊन आलोय फायनली. सारा कशी आहेत, चांगले आहेत ना. दादू आमच्या इकडे फिरतोय. चला, जांभळं एवढी घेऊन आलोय, मस्तपैकी ताव मारणार आहोत सगळे आता परत एकदा. चला, तर मंडळी गावाकडच्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ज्यांना मे महिन्यात गावाला येता आलं नाही त्याने आपले व्हिडिओ बघून नक्कीच गावाकडचा मे महिना एक्सपिरियन्स करू शकता. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अपकमिंग काही व्हिडिओज आहेत, आता पावसाळा वगैरे आता अवघात तोंडावर आला आहे. सो पावसाळ्यातले देखील व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच कोकण मान्सून किंवा कोकणातला पाऊस म्हणून कमेंट करून सांगा. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. जांभळा काढायचा अनुभव आणि ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. 1000 लाईक तरी आले पाहिजेत. बघूया, तर आपण असे नवीन व्हिडिओला बनवायला आपल्याला नक्कीच एक मोटिवेशन मिळतं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुर्तास आपण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण, आपलं काळजी घ्या.